मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बायकोसोबत अर्थात स्वतःच्या गैरसमज नसावा म्हणून हा खुलासा. शॉपिंग करणं म्हणजे किती कठीण काम असतं हे तमाम नवरे मंडळींना चांगलेच ठाऊक आहे. नवरा म्हणवणाऱ्या जवळपास सर्वच महाभागांनी या शॉपिंगचा चांगलाच अनुभव घेतलेला असणार यात मला तीळमात्र शंका नाही. मी तर खात्रीने सांगतो की पूर्वजन्मीचे काहीतरी पाप केलेल्या पुरुषांच्या नशिबीच हे असले भोग येत असावेत. बायकोसोबत कुठल्याही प्रकारच्या शॉपिंगला जाणं हे महाकर्म कठीण, क्लिष्ट आणि क्लेशदायक काम असतं असे माझे स्वानुभवाने ठाम मत बनले आहे. त्यातल्या त्यात एखाद्याला जर बायकोसोबत साड्यांच्या दुकानात खरेदीसाठी जाण्याचा प्रसंग आला तर त्या बिचाऱ्याची कंबक्तीच आली म्हणून समजावं. बायकोसोबत शॉपिंगला जायचं म्हटलं की माझ्या पोटात तर गोळाच उडतो. माझे बायकोसोबत शॉपिंगला जाणे म्हणजे ती तरातरा पुढे आणि मी ओढ्यालगत अनिच्छेने तिच्या मागे मागे. माझ्या बाबतीत घडलेला एक प्रसंग सांगतो बघा. असेच एकदा आम्ही दोघांनी तिच्यासाठी साड्या खरेदी करायसाठी जायचं ठरवलं. या ठिकाणी आम्ही दोघांनी याचा खरा अर्थ असा आहे की नेहमी शॉपिंगचे तीच ठरवते आणि मी फक्त मम म्हणून ती नेईल त्या दुकानात तिच्या मागे मागो जातो. या ठिकाणी एक वाक्य आठवले म्हणून सांगण्याचा मोह होतोय. कुठेतरी मी फादर इज अ नॅचरल बँकर असे इंग्रजी वाक्य वाचले होते. मुलांच्या हट्टापुढे हात टेकलेल्या कुण्यातरी अगतिक बापाचे ते वाक्य असावे. खरे तर ते वाक्य हजबंड इज अ नॅचरल बँकर असे असायला हवे होते असं मला सतत वाटत असतं. कारण बायको सोबत दुकानात जायचं म्हटलं की नवऱ्याचा खिसा बराच गरम पाहिजे. आम्ही एका कपड्यांच्या दुकानामध्ये शिरलो. तिथे गेल्यावर त्या दुकान मालकाने आमचे हसून स्वागत केले. नंतर साड्यांच्या सेक्शनमध्ये गेल्यावर तिथल्या सेल्समनने अगदी नम्रपणे आम्हाला बसण्यास सांगितलं आणि कुठल्या प्रकारची साडी हवे ते विचारलं. सौने सांगितलं, असं करा, आधी कांजीवरम मधली दाखवा, मग नंतर सांगते पुढे. त्या सेल्समनने 4-5 रंगांच्या कांजीवरम साड्या दाखवल्या. पण बाईसाहेबांना एक पसंत पडेल तर शपथ. मग तर रॅककडे बोट दाखवीत ती म्हणाली, त्या रॅक मधील ती वरून 3ऱ्या लाईन मधली अबोली कलरची दिसते ना, ती साडी दाखवा. ती पसंत नाही पडली म्हणून ही दाखवा, ती दाखवा, असे करीत करीत अनेक साड्या पाहून झाल्या. पण या साडीचा पदर खास नाही, त्या साडीचा पोतच चांगला नाही आणि त्या साडीचा रंग बरोबर वाटत नाही, फारच भडक वाटतोय, असं म्हणून एकही साडी तिने पसंत केली नाही. तिचे साडी पसंती पुराण चालू असताना मी आपला इतर ग्राहकांवरून सहज असं नजर फिरवू लागलो तर खसकन माझा हात ओढून जवळ ती ओरडलीच, अहो ही साडी बघा ना कशी वाटते ती, किती वेळची विचारते मी तुम्हाला, लक्ष कुठे हो तुमचं. मी तर दचकलोच. मग मी उगी आपल्या तिने फुड्यात टाकलेल्या साडीला हात लावून अरे वा 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 वा, छानच आहे की असं म्हटलो. पण ती साडी ही क्वालिटीच्या मानाने भाव फारच वाटतो या साडीचा असं म्हणून सौने बाजूला टाकून दिली. प्रत्येक साडीमध्ये ती काही ना काही खोट काढीतच होती. अनेक वेळा असं झाल्यावर शेवटी जवळपास 2 तासांमध्ये 10-20 वेळा उठबस करून 100 पेक्षा जास्त साड्या दाखवणाऱ्या सेल्समनचा अंत पाहायचा म्हणून की काय, त्या सर्व साड्या पाहून झाल्यावर बाई साहेब म्हणतात की इथे साड्याच बरोबर दाखवत नाहीत, चला दुसऱ्या दुकानात जाऊन बघूया. तिचे हे शब्द नक्कीच त्या सेल्समनच्या काळजाला चिरीत गेले असतील याची मात्र मला खात्री आहे. कारण त्या सज्जन सेल्समनचा चेहरा खरकन उतरलेला मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. माझी ही अवस्था काही वेगळी नव्हती, पण हे काहीच तिच्या गावीही नव्हतं. निघताना मी पुन्हा त्या सेल्समनकडे पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो हाताने खूण करून मलाच बोलावित होता. बायको दुकानाच्या बाहेर पडते आहे हे पाहून मी पटकन त्या सेल्समनच्या जवळ गेलो तर तो हळू आवाजात मला म्हणू लागला, माफ करा साहेब, पण बाईसाहेबांना साडी घ्यायचीच नव्हती असंच दिसतंय. फक्त टाइमपास करायला त्या दुकानात आल्या होत्या असंच वाटलं मला तरी. पण एक लक्षात ठेवा साहेब, त्या पुढच्या कापड दुकानात जर तुम्ही त्यांना घेऊन जाणार असाल तर तुम्ही दुकानाच्या बाहेरच थांबा. कारण बाईसाहेबांनी तिथेही असाच टाइमपास केला तर त्या दुकानाचा मालक पाण उताराच करील त्यांचा.
मग तुमच्या सौ सोबतच तुमचाही अपमान करील तो माणूस, कारण तो आमच्या मालकांसारखा सरळ स्वभावाचा नाही. तुम्ही भोळे वाटतात म्हणून मी आपलेपणाचा हा तुम्हाला सल्ला दिला, बाकी काही नाही. त्या सेल्समनच्या प्रती सहानुभूती व्यक्त करीत मग मीही त्याला म्हटलं, तुम्हाला बराच त्रास झाला साड्या दाखवण्याचा, त्यामुळे सॉरी म्हणतो मी तुम्हाला. तेव्हा तो म्हणाला, आमचं सोडा हो, आम्हाला तर सवयच असते अशा ग्राहकांची, तुम्ही नका हो वाईट वाटून घेऊ. असा एकमेकांच्या सांत्वनाचा कार्यक्रम झाल्यावर मी तिथून बाहेर पडलो आणि सौला विचारलं, आता पुढचा हुकूम काय? तेव्हा ती म्हणाली, आपला खूपच वेळ गेला इथे, पोटात कावळे ओरडायला लागलेत, आता घरीच जाऊ, परवा रविवारच आहे म्हणा, तेव्हा पुन्हा दुसऱ्या एखाद्या दुकानात बघूया साड्या. तिच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडताच मी तर मनातल्या मनात परमेश्वराचे खूप सारे आभार मानले आणि बॅट टळली एकदाची असे मनातल्या मनात म्हटलो. मला त्यावेळी किती आनंद झाला त्याचं मी वर्णन करू शकत नाही. दिल में लड्डू फुटना म्हणजे काय असतं ते मी अक्षरशः अनुभवलं त्यावेळी. असंच मागे सुद्धा एकदा मी बायकोसोबत साड्यांच्या दुकानात गेलो होतो. त्या दुकानात जवळजवळ 2.5 तास घालवल्यानंतर आणि 100 पेक्षा जास्त साड्या बघितल्यानंतर आमच्या बाईसाहेबांनी एकदाची एक साडी पसंत केली. त्यामुळे मी मनातल्या मनात हुश्य केलं आणि तिला बरं वाटावं म्हणून म्हटलं, छान वाटतो हो हिरवा रंग, नाही का? तेव्हा ती ताडकन म्हणाली, इश्श, हा काही हिरवा रंग आहे का? हा तर पिस्ता कलर आहे. मला खूप आवडली ही साडी म्हणून पटकन पसंत केली. पटकन? अर्थात हे मी मनातल्या मनात म्हणालो होतो. सौला एकदाची साडी पसंत पडली आणि माझी पायपीट वाचली म्हणून मी आणि मनपसंत साडी मिळाल्यामुळे ती, असे आम्ही दोघेही अगदी खुशीत घरी आलो. थोड्या वेळानंतर सौने शेजारच्या चित्रे काकूंना हाक मारून आनंदाने ती साडी त्यांना दाखवली. केवढ्याची आहे? चित्रे काकूंचा प्रश्न. 2,200 रुपये, सौने थाटात सांगितलं. काकूंनी साडी खालून वरून आतून निरखून बघितली आणि काकू म्हणाल्या, तू काही म्हण, पण किमतीच्या मानाने पोत काही बरोबर नाही हा या साडीचा, आणि हा रंग सुद्धा तुझ्या अंगावरती उठून दिसणार नाही उर्मिला. त्यापेक्षा लेमन कलर शोभला असता बघ तुला. काकूंचं हे बोलणं ऐकून सौचा चेहरा खरकन उतरला, कारण चित्रे काकूंवर माझ्या बायकोचा 100% विश्वास. काकूंना साडी पसंत नाही म्हणजे साडी चांगली नाही अशी तिची पक्की खात्री झाली. काकू तर त्यांचे मत देऊन निघून गेल्या, पण नंतर साडी बदलून आणण्यासाठी बायकोने माझा असा पिच्छा पुरवला म्हणता, खरे म्हणजे एकदा विकत आणलेली वस्तू परत करून बदलून आणायची म्हटलं की मला तर घामच फुटतो, कारण या साऱ्या भानगडीमध्ये फार वेळ जातो. त्यात बायको जर सोबत असली तर मग विचारूच नका. अख्खा दिवसच जातो त्या दुकानात ये जा करून, आणि दुसरे म्हणजे त्या दुकानदाराला काय वाटेल याची मला सतत काळजी वाटत राहते. मी तिला म्हटलं, अगं 7 दिवसाच्या आत देतात बदलून, आपण उद्या परवा जाऊया आणि साडी बदलून आणू. पण कसे काय आणि कसे काय. माझा हा बार फुसका निघाला आणि त्वरेने मला आल्या पावली बायको संगे त्या दुकानात परत जावे लागले. महत् प्रयासाने काकूंनी सांगितली तशी साडी मिळाली. सौलाही पसंत पडली आणि माझा जीव भांड्यात पडला. बायको सोबतच्या माझ्या शॉपिंगच्या अशा सुरस आणि चमत्कारी कथा भरपूर अशा आहेत. एखाद्या मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्यावर तर विचारूच नका. माझ्या बायकोला जणू माहेरीच आल्यासारखं वाटतं. जी वस्तू समोर दिसेल ती ट्रॉलीमध्ये टाकायची आणि ट्रॉली गच्च भरल्याशिवाय खरेदी थांबवायचीच नाही, असं जणू तिने ठरवलेलं असतं. मग त्यामध्ये खऱ्या गरजेच्या वस्तू किती आणि नुसता फापड पसारा किती याचं काही मोजमापच नसतं. त्यामुळे मॉलमधल्या प्रत्येक खरेदीनंतर घरी आल्यावरती हे विसरलं आणि ते विसरलं असं म्हणून पश्चाताप करण्याची पाळी येते. त्याचप्रमाणे काही बिनकामाच्या वस्तूंची खरेदी झाली असं लक्षात आल्यावर, या वस्तूंची काही गरजच नव्हती हो, उगीचच आणल्या, असा सौला चक्क साक्षात्कार होतो. असाच एकदा मी बायकोच्या हट्टापायी तिच्यासोबत एका गृहोपयोगी आणि फॅन्सी वस्तूंच्या प्रदर्शनात गेलो, तेव्हा तर गंमतच झाली. त्या प्रदर्शनात एका स्टॉलच्या बाहेर लसूण छिलण्याचं यंत्र फक्त 20 रुपये असा एक चक्क बोर्ड लावलेला होता. कुतूहल म्हणून आम्ही तिथे गेलो तर एक 8 इंच लांबीची आणि 4 इंच परिघाची रबरी नळी हातात घेऊन त्याच्या आतमध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून तो दुकानदार जोर जोराने रगडत होता आणि तोंडाने सतत म्हणत होता, लसूण छिलण्याचं यंत्र फक्त 20 रुपये, 20 रुपये. ती एक साधी नळी होती, त्यात यंत्र वगैरे असं काहीच नव्हतं. पण सौला त्याचेही खूप अप्रूप वाटले आणि माझी इच्छा नसतानाही ते यंत्र आम्हाला विकत घ्यावं लागलं.
आमच्या कॉलनीमध्ये अनेक फेरीवाले अधूनमधून येत असतात. एखादा फेरीवाला काही वस्तू विकण्यासाठी आमच्या कॉलनीत आला रे आला, की त्याचा आवाज बरोबर माझ्याच बायकोला ऐकू येतो. मग काय, त्याच्याकडून काहीतरी वस्तू माझ्या बायकोने विकत घेतलीच म्हणून समजा. मग ती वस्तू कितीही महाग पडली तरी चालेल. थोडक्यात काय, तर दारावर येणाऱ्या एकाही फेरीवाल्याला ती रिक्त हस्ते परत पाठवीत नाही. अशा वेळी जर मी तिच्या लक्षात आणून दिलं की जी अमुक एक वस्तू तू फेरीवाल्याकडून विकत घेतलीस तिचा इतका भावच नाही, त्या फेरीवाल्याने ती वस्तू जास्त किमतीमध्ये तुझ्या माथी मारली आणि तुझी फसवणूक केली, तर तिचं उत्तर तर ठरलेलंच असतं. ते म्हणजे आपल्या घरापर्यंत ती वस्तू आयती चालून येते तर ती थोडी बहुत महाग तर पडणारच की हो. आता बोला, काय म्हणायचं ह्याच्या पुढे? आणखी जास्त काही बोलायला गेलो तर माझं मेलीचं तुम्हाला काहीच पटत नाही हो कधीच, असं म्हणून ती आरडाओरडा करून सारे घर डोक्यावर घेणार आणि शेवटी अश्रू नावाचे ब्रह्मास्त्र बाहेर काढणार. तिच्या त्या ब्रह्मास्त्राला मी खूप घाबरतो. त्यामुळे कपाळाला हात मारून घेण्याशिवाय माझ्याकडे इतर दुसरा पर्यायच नसतो. तुम्हाला मी खोटं सांगत नाही. कधी कधी तर असा विचार माझ्या मनात येतो की या अशा बाईशी माझं लग्नच का झालं. आणि त्याच्याही पुढे जाऊन कधी कधी असा टोकाचा विचार येतो की मी जन्मालाच का आलो. या बाईशीच माझी जोडी परमेश्वराला लावायची होती तर मी जन्मलोच नसतो तर किती बरं झालं असतं. पण म्हणतात ना, आलिया भोगासी असावे सादर, दुसरं आणि काय. पण इतके सारे असले तरी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी ती जेव्हा श्रद्धेने आणि भक्तिभावाने वडाच्या झाडाला फेऱ्या मारताना जन्मोजन्मी मला हाच पती मिळू दे असे निरागसपणे म्हणते, तेव्हा मात्र मलाही परमेश्वराला प्रार्थना करावीशी वाटते की पुढच्या जन्मी मला हीच पत्नी मिळू दे, कारण तेडी है पर मेरी है.